Afternoon to all of you. Good afternoon to all of you. I, Professor B.S. Deshmukh, lecturer in Mechanical Engineering Department of Maratha Vidya Prasarak Samajas, Rajarshi Shahu Maharaj Polytechnic. In previous lecture, we have to discuss the all syllabus of emerging trends in mechanical engineering. Correct? In that we have to see our first unit is that the recent trends in ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जे काही लेटेस्ट ट्रेंड्स आहे हे आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायचे आहे, ज्यामध्ये बेसिकली आपल्याला बघायचं आहे की ह्या युनिटमध्ये दी हायब्रिड कार, व्हॉट इज अ हायब्रिड कार अँड द क्लासिफिकेशन ऑफ हायब्रिड कार्स, देन we have to see the various types of the hybrid cars. ओके, या युनिटमध्ये आपल्याला हायब्रिड कार म्हणजे काय हे बघायचं आहे. त्यासोबतच हायब्रिड कारचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. ओके, क्लासिफिकेशन बघितल्यानंतर त्यानंतर आपल्याला हायब्रिड कारचे टाईप्स आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे. त्यासोबतच हायब्रिड कारचे मॅन्युफॅक्चरर्स कोण कोण आहे हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ई व्हेकल म्हणजे काय, ई व्हेकल काय आहे, ई व्हेकलची गरज काय, ओके, किंवा ई व्हेकलचे मॅन्युफॅक्चरर्स कोण कोण आहे, त्याचे स्पेसिफिकेशन काय काय आहे. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ई व्हेकल्समध्ये यूज केली जाणारी जी काही बॅटरी आहे, बॅटरी जो सेक्शन आहे हा ई व्हेकलमध्ये एक्झॅक्टली कसा यूज केला जातो, त्याची चार्जिंग कशी होते हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की यामध्ये सेफ्टी सिस्टीम काय काय नवीन इम्प्रूव्ह झालेले आहे आणि व्हेकलमध्ये सेफ्टी सिस्टीम कशा आहे किंवा सेफ्टी सिस्टीम कशा यूज केले जातात हे आपल्याला या फर्स्ट युनिटमध्ये बघायचं आहे. ओके, तर आता आपण आपलं फर्स्ट चॅप्टरचा जो काय फर्स्ट पॉईंट आहे विच इज हायब्रिड कार, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर आता आपण बघणार आहोत व्हॉट इज अन हायब्रिड कार. हायब्रिड कार म्हणजे काय, अ व्हेकल दॅट हॅज 2 or more एनर्जी कन्व्हर्जन टेक्नॉलॉजीज. अशी व्हेकल की ज्या व्हेकलमध्ये किंवा अशा कारमध्ये की 2 किंवा 2पेक्षा जास्त एनर्जीचं कन्व्हर्जन काय केलं जातं, ती टेक्नॉलॉजी त्यामध्ये काय केली जाते तर ती त्या ठिकाणी यूज केली जाते. ओके, आणि कंबाईंड विथ 1 or more एनर्जी स्टोरेज युनिट, आणि काय केलं जातं त्यासोबतच कंबाईंड विथ 1 or more एनर्जी स्टोरेज, आणि कशासोबत कंबाईन केलं जातं, एक किंवा एकापेक्षा जास्त एनर्जी स्टोरेज युनिट्समध्ये काय केली जाते ते सेव्ह केली जाते. अ व्हेकल दॅट हॅज 2 or more एनर्जी कन्व्हर्जन टेक्नॉलॉजीज कंबाईंड विथ 1 or more एनर्जी स्टोरेज युनिट. अशी व्हेकल की ज्या व्हेकलमध्ये किंवा ज्या कारमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त एनर्जी कन्व्हर्जन टेक्नॉलॉजीज यूज करून ती कंबाईन करून त्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त एनर्जी स्टोरेज युनिटमध्ये ती काय केली जाते, कंबाईन केली जाते. ओके, त्यासोबतच अजून एक आहे की हायब्रिड कार. हायब्रिड व्हेकल इज वन दॅट युजेस 2 or more डिस्टिंक्ट टाईप ऑफ पॉवर सच ॲज सबमरीन्स दॅट यूज डिझल when surfaced and batteries when submerged. A hybrid vehicle is one that uses 2 or more distinct type of power. A hybrid vehicle is one that uses 2 or more distinct type of power. हायब्रिड व्हेकल काय की ज्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त जे काय पॉवर्स आहे सबमरीन्स काय केलं जातं त्यामध्ये यूज केलं जातं, ज्यामध्ये डिझल सबमरीन दॅट युजेस डिझल अँड वेन सरफेस अँड बॅटरी वेन सबमर्ज. डिझेल कधी होतं, सबमरीन्स यूज डिझल वेन सरफेस अँड बॅटरीज कधी सबमर्ज. अशा पद्धतीनं हायब्रिड काय केली जाते त्या ठिकाणी रन केली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की आपण बघायचो की पहिले समजा पेट्रोल व्हेकल असली एखादी कार, तर त्यामध्ये काय केलं जायचं, ती पेट्रोल व्हेकल किंवा ती जी काय पेट्रोल कार आहे ही पेट्रोल कार
त्या ठिकाणी तिला आपण LPG कनेक्शन त्यामध्ये फिट केलं जायचं. जे काय आपले घरगुती गॅसचे आपण अशा प्रकारचे सिलेंडर त्यामध्ये जॉईन केले जायचं, असं आपण आजपर्यंत बघितलेलं आहे. आणि त्याला एक सेपरेट सेक्शन दिलं जायचं की ज्यावेळेस तुम्हाला गॅसवरती व्हेकल रन करायची त्यावेळेस तुम्ही गॅसवरती व्हेकल रन करू शकतात, आणि ज्यावेळेस तुम्हाला पेट्रोलवरती व्हेकल रन करायची त्यावेळेस तुम्ही काय करू शकतात, त्या ठिकाणी पेट्रोलवरती ती व्हेकल काय करू शकतात, त्या ठिकाणी रन करू शकता. ओके, अशा पद्धतीचे हायब्रिड कार काय होत असते, रन होत असते. आता आपण बघणार आहोत की हायब्रिड कारचा ऑब्जेक्टिव्ज काय एक्झॅक्टली त्या ठिकाणी काय आहे, काय ऑब्जेक्टिव्ज ठेवून ही हायब्रिड कार काय केली जाते, बनवली गेली किंवा डेव्हलप केली गेली. ओके, ओके. ऑब्जेक्टिव्ह वॉन्ट्स टू ऑब्टेन. एक्झॅक्टली आपण काय ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणून काय करणार आहे, मिळवणार आहे, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, फर्स्ट आहे मॅक्झिमाइज फ्युअल इकॉनॉमी. मॅक्झिमाइज फ्युअल इकॉनॉमी म्हणजे काय, हायब्रिड कार ॲक्च्युली डेव्हलप करण्याचा मेन पर्पजच हा आहे की जी त्याचं रिलेशन तुमच्या फ्युअलसोबत आहे, त्याचं रिलेशन तुमच्या फ्युअलसोबत आहे. ओके, म्हणजे काय, तुम्हाला फ्युअलची इकॉनॉमी काय करायची आहे, इन्क्रीज करायची आहे. म्हणजे काय, तर तुमचा समजा पर किलोमीटर पर किलोमीटर फ्युअलवरती होणारा जो काही खर्च आहे, हा खर्च तुम्हाला काय करायचा आहे, त्या ठिकाणी रिड्यूस करायचा आहे. जो काय खर्च आहे तो काय करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी रिड्यूस करायचा आहे. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की आपण पेट्रोलकडून जुने जे काही व्हेकल आहे त्या LPGकडे स्विच होण्याचं मेन रिझन काय आहे, तर त्या ठिकाणी जे काही पेट्रोलचा जो काही रेट आहे तो ज्या काही गॅसच्या रेटपेक्षा खूप जास्त प्रमाणात हाय आहे. म्हणून काय केलं जायचं, ज्या ठिकाणी पेट्रोल ॲज अ फ्युअल म्हणून यूज केलं जायचं त्या ठिकाणी तुमचं काय केलं जातं, LPG म्हणून यूज केलं जायचं. LPG गॅस त्या ठिकाणी काय केला जायचा, यूज केला जायचा. ओके, LPG गॅस त्या ठिकाणी काय केला जायचा, तर त्या ठिकाणी तो LPG गॅस त्या ठिकाणी यूज केला जायचा. म्हणजे कशासाठी, तर जे काय तुमचा खर्च पेट्रोलवरती होणार आहे तो पेट्रोलवरती होणारा खर्च तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचा आहे, कमी करायचा आहे. म्हणून त्या ठिकाणी काय केलं जायचं की त्या ठिकाणी गॅस यूज केला जायचा. म्हणजे त्यामागचं मेन रिझन आहे की मॅक्झिमाइज फ्युअल इकॉनॉमी. ओके, त्यानंतर मिनिमाइज फ्युअल इमिशन, हे एक सेकंड पर्पज आहे की आज आपण बघतो की आपल्याला कुठेतरी स्मार्ट व्हेकल लॉन्च करायचे किंवा आपण म्हणतो की स्मार्ट इंडिया डेव्हलप करायचं आहे. त्यामागचं एक रिझन असतं की आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा आपल्या इथे होणारं जे काही पोल्युशन आहे हे पोल्युशन आपल्याला काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. मिनिमाइज फ्युअल इमिशन, होणारं जे काही पोल्युशन आहे हे पोल्युशन तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. म्हणजे त्यामध्ये आपण जर बघितलं की जर समजा आपल्या जुन्या डिझेल व्हेकल वगैरे बघितला की ज्यापासून आपण बघितलं की खूप साऱ्या प्रमाणात पोल्युशन व्हायचं ॲटमॉस्फेरिक एअरमध्ये, त्यापासून बरेच सारे गॅसेस आपल्याला बाहेर पडताना व्हेकलच्या सायलेन्सरमधून आपल्याला दिसायचे. ओके, त्यानंतर आपल्या पेट्रोल व्हेकल आल्या. पेट्रोल व्हेकलमुळे त्याचं इमिशन जे काय होतं ते कमी झालं. परंतु त्यानंतर आलेल्या आता जे काही इलेक्ट्रिकल व्हेकल आहे, या इलेक्ट्रिकल व्हेकलमुळे आपल्या लक्षात येतं की कोणत्याही प्रकारचं पोल्युशन त्या ठिकाणी होत नाही. कोणत्या प्रकारचं पोल्युशन त्या ठिकाणी होत नाही. ओके, पोल्युशन त्या ठिकाणी होत नाही. त्यासोबतच म्हणजे एअर पोल्युशन तर कमी झालेलंच आहे, परंतु त्याचसोबत त्या ठिकाणी जे काही डिझेल व्हेकलमुळे होणारं जे काही साऊंड पोल्युशन वगैरे, हे साऊंड पोल्युशन पण त्या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ज्यावेळेस आपल्या शेजारून एखादी इलेक्ट्रिकल व्हेकल जाते त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी तिचा साऊंड फार कमी प्रमाणात आवाज येतो आहे. ओके, त्याच्यामुळे काय झालं, मिनिमाइज फ्युअल इमिशन झालं. ओके, म्हणजे तुमचं साऊंड पोल्युशन तर कमी झालंच, परंतु एअर पोल्युशनसुद्धा त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. ओके, मिनिमाइज प्रपल्शन सिस्टीम कॉस्ट टू कीप अफोर्डेबल. जी काही सिस्टीम आहे हिची जी काही कॉस्ट आहे ही कॉस्ट काय करायची, आपल्याला मिनिमम करायची. म्हणजे जे काही व्हेकलची कॉस्ट आहे ही रिड्यूस करायची आणि ह्या रिड्यूस करण्यासाठी हायब्रिड कार नक्कीच त्या ठिकाणी हेल्प करेल. ओके, आणि किती करायची आहे तर ती एक अफोर्डेबल रेटमध्ये तुम्हाला ती कॉस्ट आहे ती रिड्यूस करायची आहे. ओके,
म्हणजे मिनिमाइज प्रोपल्शन सिस्टीम कॉस्ट टू कीप अफोर्डेबल. ओके, सर्वसामान्यांना अफोर्डेबल राहील अशी कॉस्ट त्या ठिकाणी बनवायची आहे. मेंटेन ॲक्सेप्टेबल परफॉर्मन्स विथ रिजनेबल कॉस्ट. म्हणजे एखादी व्हेकल आहे जी व्हेकल 100 किलोमीटर किंवा 120 किलोमीटर पर आवर स्पीडने जो काही परफॉर्मन्स देते तसाच परफॉर्मन्स त्या व्हेकलने ॲज अ हायब्रिड कार असताना पण दिला पाहिजे, असा यामागचा मेन पर्पज आहे की जेणेकरून तिचा जो काही परफॉर्मन्स आहे किंवा जी काही रिजनेबल कॉस्ट आहे ती आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे जी काही कॉस्ट तुम्ही एखाद्या व्हेकल, समजा पेट्रोल व्हेकल आहे, पेट्रोल व्हेकलची जी काही कॉस्ट आहे म्हणजे त्या परफॉर्मन्सला तेवढाच कॉस्ट तुमची हायब्रिड व्हेकलला पण त्या परफॉर्मन्सला दिली पाहिजे. म्हणजे तेवढाच खर्च हायब्रिड व्हेकलला पण आला पाहिजे त्याच परफॉर्मन्सला. अशा पद्धतीची जी काय हायब्रिड कार आहे ती आपल्याला डेव्हलप करायची आहे. ओके, त्यानंतर रिड्यूस द कन्व्हेन्शनल कार वेट. जे काय कारचं वेट आहे, कारचं वेट आपल्याला काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. कारचं वेट काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. म्हणजे कसं, तर आपल्याला माहिती आहे की जे काय डिझेल इंजिन असतं, डिझेल इंजिनची जी काय कॉस्ट असते ही कॉस्ट हाय असते. डिझेल इंजिनची जी काय वेट असतं ते हाय असतं किंवा त्याची साईज पण ॲज कम्पेअर टू पेट्रोल इंजिन मोठी असते. परंतु आपल्याला हायब्रिड व्हेकलमध्येच हे करायचं आहे की जे काही वेट आहे व्हेकलचं इंजिनमुळे इन्क्रीज होतं ते वेट तुम्हाला आपल्याला रिड्यूस करायचं आहे. म्हणजे हायब्रिड व्हेकलचा तो एक ऑब्जेक्टिव्ह आहे की जे काही कारचं वेट आहे किंवा इंजिनचं वेट आहे ते काय करायचं आहे त्या ठिकाणी रिड्यूस करायचं आहे. ओके, त्यानंतर आता आपण बघणार आहोत की जे काही हायब्रिड व्हेकलचे जे काही टाईप्स आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. ओके, तर आपण या ठिकाणी आता बघणार आहोत हायब्रिड कारचे जे काही टाईप्स आहे ते आपण 1 बाय 1 बघणार आहोत. त्यामधलं फर्स्ट आहे समजा पॅरलल हायब्रिड. इन पॅरलल हायब्रिड व्हेकल अँड इलेक्ट्रिकल मोटर अँड इंटरनल कंबशन इंजिन्स आर कपल्ड सच दॅट दे कॅन पॉवर द व्हेकल आयदर इंडिव्हिज्युअली ऑर टुगेदर. पॅरलल हायब्रिड व्हेकल म्हणजे काय की ज्यामध्ये जी काही इलेक्ट्रिकल मोटर असते आणि त्यासोबत असणारे जे काही इंटरनल कंबशन इंजिन असतं आर कपल्ड, काय केलं असतं, कपल्ड केलं असतं एकमेकांना. कसं केलं असतं, सच दॅट दे कॅन पॉवर द व्हेकल आयदर इंडिव्हिज्युअली. ते काय करू शकतात, जी काही व्हेकल आहे ती व्हेकलला पॉवर कशी देऊ शकतात, आयदर इंडिव्हिज्युअली ऑर टुगेदर. म्हणजे सेपरेटली पण ती पॉवर देऊ शकतात. सेपरेटली इंटरनल कंबशन इंजिन किंवा सेपरेटली इलेक्ट्रिकल मोटर किंवा इलेक्ट्रिकल मोटर आणि कंबशन इंजिन काय तर ते सोबत देऊ शकतात. ओके, अशा पद्धतीचं असं म्हणजे इन पॅरल हायब्रिड व्हेकल अँड इलेक्ट्रिकल मोटर अँड इंटरनल कंबशन इंजिन्स आर कपल्ड सच दॅट दे कॅन पॉवर द व्हेकल आयदर इंडिव्हिज्युअली ऑर टुगेदर. कॅन पॉवर द व्हेकल आयदर इंडिव्हिज्युअली ऑर टुगेदर. त्यामुळे इंडिव्हिज्युअली किंवा टुगेदर ते एकमेकांना पॉवर देऊ शकतात. त्यामुळेच त्याला काय नाव दिलेलं आहे, पॅरलल हायब्रिड व्हेकल असं नाव दिलेलं आहे. मोस्ट कॉमनली द इंटरनल कंबशन इंजिन, द इलेक्ट्रिकल मोटर अँड गिअर बॉक्स आर कपल्ड बाय ॲटोमॅटिकली कंट्रोल क्लचेस. मोस्ट कॉमनली काय त्या ठिकाणी द इंटरनल कंबशन इंजिन, जे काय इंटरनल कंबशन इंजिन आहे, द इलेक्ट्रिकल मोटर अँड गिअर बॉक्स आर कपल्ड बाय ॲटोमॅटिकली कंट्रोल क्लचेस. Most commonly, the internal combustion engine, the electrical motor and gearbox are coupled by automatically controlled clutches. Automatic control clutchesनं काय केलं असतं की इंटरनल कंबशन इंजिन आणि द इलेक्ट्रिकल मोटर अँड गिअरबॉक्स काय केले असतात, हे कपल्ड केलेले असतात. ओके, फॉर इलेक्ट्रिकल ड्रायव्हिंगसाठी काय, द क्लच बिटवीन द इंटरनल कंबशन इंजिन इज ओपन while the clutch to the gearbox is engaged. फॉर इलेक्ट्रिकल ड्रायव्हिंग, ज्यावेळेस इलेक्ट्रिकल ड्रायव्हिंग असते त्या इन्स्टंटला काय की क्लच बिटवीन द इंटरनल कंबशन इंजिन इज ओपन. जो काय क्लच आहे तो इंटरनल कंबशनमध्ये इंजिनमध्ये काय असतो, ओपन. व्हाईल द क्लच टू द गिअरबॉक्स इज एंगेज. इंटरनल कंबशन इंजिनला त्या ठिकाणी तो ओपन असतो, परंतु गिअरबॉक्सला तो काय ठिकाणी असतो, त्या ठिकाणी एंगेज केलेला असतो. व्हाईल इन कंबशन मोड द इंजिन अँड मोटर रन ॲट द सेम स्पीड.
व्हाईल इन कंबशन मोडमध्ये इंजिन अँड मोटर रन ॲट द सेम स्पीड. व्हाईल द कंबशन मोड द इंजिन अँड मोटर कंबशन मोडमध्ये काय असतं, इंजिन अँड मोटर काय असते, रन ॲट द सेम स्पीड. रन ॲट दी सेम स्पीड. सेम स्पीडला काय असतं, ते रन होत असतं. ओके. माइल्ड पॅरलल हायब्रिड. माइल्ड पॅरलल हायब्रिड. माइल्ड म्हणजे काय की कमीत कमी, मिनिमम. पॅरलल हायब्रिड जे काय आहे, पॅरलल हायब्रिड सिस्टीम आहे ती ठिकाणी काय आहे, तर ती मिनिमम आहे किंवा माइल्ड आहे. दिस टाईप यूज अ जनरली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिकल मोटर. यामध्ये काय केलं असतं, एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिकल मोटर त्या ठिकाणी काय केले असते, यूज केले असते. किती कॉम्पॅक्ट असते, युजली लेस दॅन 20 किलोवॅट. 20 किलोवॅटपेक्षा काय आहे ती त्या ठिकाणी कमी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिकल मोटर त्या ठिकाणी यूज केली असते. कशासाठी, तर टू प्रोव्हाइड द ॲटो स्टॉप अँड ॲटो स्टार्ट फीचर्स. कशासाठी प्रोव्हाइड केले असते, तर ॲटो स्टॉप आणि ॲटो स्टार्ट या फीचरसाठी ते त्या ठिकाणी यूज केले असते. अँड टू प्रोव्हाइड आणि महत्त्वाचं काय अजून, टू प्रोव्हाइड द एक्स्ट्रा पॉवर असिस्ट ड्युरिंग ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनच्या वेळेस काय केलं पाहिजे, त्यांनी एक्स्ट्रा पॉवर काय केली पाहिजे, सप्लाय केली पाहिजे. अँड टू जनरेट ऑन द डिॲक्सलरेशन फेज. अँड काय केलं पाहिजे, टू जनरेट ऑन दी डिॲक्सलरेशन फेज. ओके. त्यानंतर आहे थर्ड, सिरीज पॅरलल हायब्रिड और पॉवर स्प्लिट. थर्ड टाईप जो आहे तो आहे सिरीज पॅरलल हायब्रिड किंवा त्यालाच काय म्हणलं जातं, पॉवर स्प्लिट. स्प्लिट करणे, जी काय पॉवर ती काय करणे, स्प्लिट करणे. यामध्ये काय, इन अ पॉवर स्प्लिट हायब्रिड इलेक्ट्रिकल ड्राईव्ह ट्रेन देर आर 2 मोटर्स. इन पॉवर स्प्लिट हायब्रिड इलेक्ट्रिकल ड्राईव्ह ट्रेनमध्ये काय, देर आर 2 मोटर्स. काय केलेलं आहे त्या ठिकाणी, 2 मोटर्स त्या ठिकाणी काय केले आहे, यूज केलेलं आहे. अ ट्रॅक्शन इलेक्ट्रिकल मोटर अँड ॲन इंटरनल कंबशन इंजिन. अ ट्रॅक्शन इलेक्ट्रिकल मोटर अँड ॲन इंटरनल कंबशन इंजिन. देर आर 2 मोटर्स, अ ट्रॅक्शन इलेक्ट्रिकल मोटर अँड ॲन इंटरनल कंबशन इंजिन. द पॉवर फ्रॉम दिस 2 मोटर्स, जी काय पॉवर आहे, द पॉवर फ्रॉम दिस 2 मोटर्स कॅन बी शेअर टू ड्राईव्ह द व्हील्स वाय पॉवर स्प्लिट डिव्हायसेस. जी काय पॉवर आहे फ्रॉम दिस 2 मोटर्स कॅन बी शेअर टू ड्राईव्ह, काय केली ती, कॅन बी शेअर टू ड्राईव्ह द व्हील्स, शेअर टू ड्राईव्ह द व्हील्स वाय पॉवर स्प्लिट डिव्हायसेस. पॉवर स्प्लिट डिव्हायसेस आहे ना, ती काय केलेली आहे, शेअर्ड केलेली आहे. विच इज सिम्पली प्लॅनेटरी गिअर सेट. तो काय आहे, ज्या स्प्लिट डिव्हायसेसने हे सेपरेट केलेलं आहे, विच इज सिम्पल प्लॅनेटरी गिअर सेट. तो काय, सिम्पल प्लॅनेटरी गिअर सेट. द रेशो कॅन बी फ्रॉम 100% फॉर द कंबशन इंजिन टू 100% फॉर द ट्रॅक्शन इलेक्ट्रिकल मोटर और एनिथिंग इन बिटवीन. जो काय रेशो आहे, कॅन बी फ्रॉम 100% फॉर द कंबशन इंजिन, 100% फॉर द कंबशन इंजिन टू द 100% फॉर द traction electrical motor or anything in between. The combustion engine can act as a generator charging the batteries. आणि जे काय combustion engine आहे, can act as a generator charging the battery. जे काय generator charging the batteries. ओके. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत ॲडव्हान्टेजेस ओवर कन्व्हेन्शनल इंजिन. जे काय हायब्रिड कारमध्ये यूज केलं जाणारे जे काही इंजिन आहे, याचे कन्व्हेन्शनल इंजिनसोबत असणारे जे काही ॲडव्हान्टेजेस आहे, समजा तुम्ही हायब्रिड कार इंजिनचं कन्व्हेन्शनल इंजिनसोबत कंपॅरिझन केलं तर काय काय ॲडव्हान्टेजेस आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम. यामध्ये काय केले आहे की जे काय हायब्रिड कारमध्ये काय केले आहे, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम त्या ठिकाणी काय केलेली आहे, तर ती यूज केलेली आहे. ओके. त्यानंतर सेकंड आहे रिडक्शन इन इंजिन अँड व्हेकल वेट. सगळ्यात महत्त्वाचं की यामध्ये काय झालेलं आहे, जे काय इंजिनचं वेट आहे ते वेट काय झालेलं आहे, रिड्यूस झालेलं आहे. आणि इंजिनचं वेट रिड्यूस झाल्यामुळे ॲटोमॅटिकली तुमचं जे काही व्हेकलचं वेट आहे, इंजिनचं वेट रिड्यूस झाल्यामुळे जे काही व्हेकलचं वेट आहे, हे वेट पण काय झालेलं आहे त्या ठिकाणी रिड्यूस झालेलं
आहे. फ्युएल इफिशियन्सी इज इन्क्लूड, जी काय फ्युएलची इफिशियन्सी ही काय झालेली आहे त्या ठिकाणी इन्क्रीज झालेली. फ्युएल इफिशियन्सी इज इन्क्रीज म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचं काय झालं आहे त्या ठिकाणी इमिशन काय झालेलं आहे कमी झालेलं आहे. ओके, फ्युएलची इफिशियन्सी या ठिकाणी काय झालेली इन्क्रीज झालेली आहे. जी काय हायब्रिड कारमध्ये जी काय सिस्टीम यूज केली किंवा जी काय टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे त्या टेक्नॉलॉजीमुळे फ्युएलची इफिशियन्सी काय झाली त्या ठिकाणी इन्क्रीज झाली. इमिशन्स आर डिक्रीज्ड, इमिशन्स काय झाले त्या ठिकाणी डिक्रीज झालेलं आहे. ऑब्वियसली जी काय फ्युएलची इफिशियन्सी इन्क्रीज झाली त्यामुळे जे काय इमिशन आहे ते इमिशन पण त्या ठिकाणी काय झालेलं आहे रिड्यूस झालेलं आहे. त्यामुळे होणारं जे काय पोल्युशन आहे ते पण रिड्यूस झालेलं आहे. म्हणजे त्यामध्ये तुमचं एअर पोल्युशन तर रिड्यूस झालेलंच आहे, परंतु त्यासोबत जे काही व्हेकलच्या आवाजामुळे साऊंडमुळे होणारं जे काही साऊंड पोल्युशन असतं ते सुद्धा त्या ठिकाणी काय झालेलं आहे रिड्यूस झालेलं आहे. कट इमिशन्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग पोल्युटंट बाय 1/3 और हाफ. जे काही इमिशन होतं, जे काही रेग्युलर आपल्या फ्युएलवरती रन होणारे जे काही व्हेकल्स आहे, ज्या पेट्रोल किंवा डिझेल इंजिनवरती रन होणारे व्हेकल आहे, त्यामुळे जे काय पोल्युशन होतं ते पोल्युशन सोबत जर कम्पॅरिझन केलं हायब्रिड व्हेकलचं तर जवळपास 1/3 और 1/2 म्हणजे हाफ म्हणजे नियर अबाउट फक्त 33% जवळपास 33% to 50% तिथलं जे काय पोल्युशन आहे हे पोल्युशन त्या ठिकाणी काय झालेलं आहे रिड्यूस झालेलं आहे. ओके, जे काही इमिशन आहे ते काय झालेलं आहे रिड्यूस झालेलं आहे. रिड्यूस द डिपेंडन्सी ऑन फोसिल फ्युएल्स. सर्वात महत्त्वाचं आपण आज बघतोय की आपल्या इंडियामध्ये आपण आज पेट्रोल डिझेल अवेलेबल नाही. आपण हे सर्व काय करतो बाहेरील जे काय कंट्रीज आहे या कंट्रीजमधून हे काय करत असतो आपण परचेस करत असतो. म्हणजे काय होतं की परचेस करणे म्हणजे काय त्यासाठी रिक्वायर्ड असणारं जे काही इकॉनॉमी किंवा जे काही पैसा आहे हा सर्व कुठे जातो आहे तुमचा बाहेरच्या देशात जातो आहे. ओके, परंतु जर समजा तुम्ही हे साठी रिक्वायर्ड असणारं जे काय फ्युएल आहे हे जर इंडियात जनरेट केलं, हे फ्युएल काय केलं तुम्ही इंडियात जर जनरेट झालं तर इंडियात जनरेट झाल्यामुळे काय झालं की त्याचं जो काही पैसा आहे तो इंडियात राहिला. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आपण बऱ्याच वेळेस बघतो की आंतरराष्ट्रीय लेवलला ज्या देशांमध्ये हे फ्युएल्स अवेलेबल आहे सौदी अरेबिया, इराक, इराण, कतार हे देश यांची जी काही युनियन आहे ही युनियन त्याला ओपेक कंट्रीज असं यांना म्हणतात. जे काय इराक, इराण, सौदी अरेबिया की ज्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल अवेलेबल आहे हे काय करतात आंतरराष्ट्रीय लेवलला यांची मीटिंग ऑर्गनाईज करून त्याचे रेट्स काय करत असतात इन्क्रीज होत असतात. आपण बरेच वेळा ऐकलं की पर बॅरल त्याचा रेट काय झालेला आहे इन्क्रीज झालेला आहे. पर बॅरल त्याचा रेट काय झालेला आहे इन्क्रीज झालेला आहे. आणि त्यामुळे काय होतं की तो जो काय तोटा आहे तो इंडियासारख्या देशांना सहन करावा लागतो. म्हणजे त्यासोबत काय आपण पूर्णपणे त्या फ्युएल्सवरती आपण डिपेंडंट आहे. परंतु ज्या इन्स्टंटला आपण हायब्रिड व्हेकल डेव्हलप करतो किंवा हायब्रिड कार डेव्हलप करतो यासाठी रिक्वायर्ड असणारं जे काही फ्युएल आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा इलेक्ट्रिकल व्हेकल आहे. इलेक्ट्रिकल व्हेकल काय की जी इलेक्ट्रिसिटीवरती काय होते रन होते. इलेक्ट्रिसिटीवरती काय होते रन होते. इलेक्ट्रिसिटीवरती रन होते आणि ही इलेक्ट्रिसिटी काय होते इंडियामध्ये काय होते तयार होते. इलेक्ट्रिसिटी काय होते इंडियामध्ये तयार होते. इंडियामध्ये तयार होते. त्यामुळे त्याच्यावर येणाऱ्या इलेक्ट्रिसिटीवर खर्च होणारा जो काही पैसा आहे तो इंडियातच राहतो. म्हणजे फ्युएलवरती जो काय खर्च होणारा जो काही पैसा आहे तो पैसा काय राहतो तो आपला इंडियातच राहतो. ओके, त्यामुळे आपण हे जे काय फ्युएल्स आहे याच्यावरती आपली डिपेंडन्सी काय होऊन जाते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी रिड्यूस होते. ओके, सम स्टेट्स ऑफर इन्सेंटिव्ह विथ ओनिंग अँड HEV. HEV म्हणजे काय हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल. सम स्टेट्स काही राज्य काय करतात ऑफर इन्सेंटिव्स विथ ओनिंग अँड HEV म्हणजे काही राज्यांनी काय केलं की त्या ठिकाणी जर त्या राज्यात जर तुम्ही हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल जर परचेस करणार असाल तर त्या ठिकाणी काय केलं त्यांनी त्यावरती इन्सेंटिव्ज ऑफर केलेलं आहे. काय केलेलं आहे त्या ठिकाणी इन्सेंटिव्ज ऑफर केलेलं आहेत. म्हणजे काय की तुम्ही जर जसं आपण ॲग्रिकल्चर इक्विपमेंटसाठी जशी सबसिडी मिळते अशा प्रकारचा इन्सेंटिव्ज त्या ठिकाणी काय केलेलं आहे ऑफर केलेला आहे. जेणेकरून कस्टमरला जी काय हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकलची जी काय कॉस्ट आहे तर ही कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल मिळेल. ओके, अशा प्रकारचे काही ऑफर्स इंडियातील काही स्टेट्सनं त्यावरती दिलेले आहेत. ओके, सेकंड आहे 2 times मोर इफिशियंट दॅन कन्व्हेन्शनल इंजिन्स.
2 टाइम्स मोर एफिशियंट दॅन कन्व्हेन्शनल इंजिन. जे काय हायब्रिड कारमध्ये प्रेझेंट असणार जे काय इंजिन आहे हे इंजिन हायब्रिड कारमध्ये प्रेझेंट असणारे जे काय इंजिन आहे हे इंजिन काय आहे 2 टाइम्स मोर एफिशियंट दॅन कन्व्हेन्शनल इंजिन. कन्व्हेन्शनल इंजिनपेक्षा काय आहे ते जास्त एफिशियंट आहे असं आपल्याला म्हणजे जे काही परफॉर्मन्स बेसिस जर त्यांचं काय बघितलं तर हायब्रिड कारमध्ये प्रेझेंट असणारे जे काही इंजिन आहे ते कन्व्हेन्शनल इंजिनपेक्षा 2 टाइम्स जास्त एफिशियंट आहे. असे हे ॲडव्हान्टेजेस आहे. फर्स्ट काय बघितलं आपण रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. सेकंड बघितलं रिडक्शन इन इंजिन अँड व्हेकल वेट. फ्युएल इफिशियन्सी इज इन्क्रीज. इमिशन्स आर डिक्रीज. कट इमिशन्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग पोल्युटन्स बाय 1/3 or 1/2. Reduce the dependency on fossil fuels. Some states offer incentives with owning an HEV and 2 times more efficient than conventional engines. ओके, तर एवढा सिलेबस आज आपण बघितलेला आहे. तर सगळ्यात पहिले की आपण आज आपलं इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्याच्या सब्जेक्टचं फर्स्ट युनिट स्टार्ट केलेलं आहे, ज्यामध्ये रिसेंट ट्रेंड्स इन ॲटोमोबाईल इंडस्ट्री हे फर्स्ट युनिट आपण स्टार्ट केलं आहे, ज्यामध्ये आपण त्यातला फर्स्ट पॉईंट बघितला की हायब्रिड कार म्हणजे काय ते आपण आज बघितलं की अ व्हेकल दॅट हॅज 2 or more एनर्जी कन्व्हर्जन टेक्नॉलॉजीज कंबाईंड विथ 1 or more एनर्जी स्टोरेज युनिट्स, त्याला आपण हायब्रिड कार म्हणतो. त्याचे काही फोटोग्राफ्स मी या ठिकाणी शेअर केले आहे. त्यानंतर हायब्रिड कार डेव्हलप करण्याचा किंवा यूज करण्याचा किंवा मॅन्युफॅक्चरिंग करण्याचे जे काय ऑब्जेक्टिव्ज आहे हा ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले की मॅक्झिमाइज फ्युअल इकॉनॉमी, मिनिमाइज फ्युअल इमिशन्स, मिनिमाइज प्रपल्शन सिस्टीम कॉस्ट टू कीप अफोर्डेबल. फोर्थ, मेंटेन ॲक्सेप्टेबल परफॉर्मन्स विथ रिजनेबल कॉस्ट. अँड लास्ट, रिड्यूस द कन्व्हेन्शनल कार वेट. ओके, त्यानंतर आपण हायब्रिड कारचे काही टाईप्स बघितले, ज्यामध्ये फर्स्ट आपण बघितलं पॅरलल हायब्रिड. हायब्रिड कारचे टाईप्स आपण बघितले, त्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं पॅरलल हायब्रिड, सेकंड बघितलं माइल्ड पॅरलल हायब्रिड, अँड थर्ड आपण बघितलं सिरीज पॅरलल हायब्रिड किंवा त्यालाच पॉवर स्प्लिट हायब्रिड कार असंही म्हणतात किंवा पॉवर स्प्लिट हायब्रिड इलेक्ट्रिकल ड्राईव्ह ट्रेन असंही म्हणतात. ओके, त्यानंतर आपण आता बघितलेले की ॲडव्हान्टेजेस कन्व्हेन्शनल इंजिनसोबत जर हायब्रिड कार कम्पेअर केले तर काय काय ॲडव्हान्टेजेस आहे. त्यातलं फर्स्ट बघितलं की रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिडक्शन इन इंजिन वेट अँड ऑल्सो रिडक्शन इन व्हेकल वेट. थर्ड आपण बघितलं की फ्युएल इफिशियन्सी इज इन्क्रीज. जी काही फ्युएलची इफिशियन्सी आहे ते या ठिकाणी काय होते इन्क्रीज होते. इमिशन्स आर डिक्रीज. जे काही इमिशन आहे ते काय होतं त्या ठिकाणी डिक्रीज होतं. कट इमिशन्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग पोल्युटंट्स बाय 1/3 or 1/2. कट इमिशन्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग पोल्युटंट्स बाय 1/3 or 1/2. रिड्यूस द डिपेंडन्सी ऑन फॉसिल फ्युल्स असणारी जी काही डिपेंडन्सी ती काय होते रिड्यूस होते. त्यानंतर सांगितलं की सम स्टेट्स ऑफर इन्सेंटिव्ज विथ ओनिंग अँड HEV. जर समजा आपल्याला HEV हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल जर परचेस करायचे असेल किंवा विकत घ्यायचे असेल तर काही राज्यांनी त्यावरती इन्सेंटिव्ज पण काय केले ऑफर केलेले आहे. अँड ऑल्सो 2 टाइम्स मोर इफिशियंट दॅन कन्व्हेन्शनल इंजिन. जे काय हायब्रिड कारचे इंजिन आहे विच इज 2 टाइम्स मोर इफिशियंट दॅन कन्व्हेन्शनल इंजिन. एवढा सिलेबस आज आपण बघितलेला आहे. उरलेला आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.